शेतकरी मित्रांनो, कष्ट, जिद्द, मेहनत या गोष्टींचा जर विचार केला तर कुठल्याही परिस्थितीत आणि कितीही निसर्गाच्या अवमेळीचा अंदाज आपण जर घेतला तर कशा पद्धतीने आपण पीक व्यवस्थापन करू शकतो याची थोडीशी प्रचिती आज आपण सर्व शेतकरी बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। केळी आणि केळीमध्ये आंतरपीक 28 ऑगस्टची लागवड आणि 9व्या 10व्या महिन्यामध्ये अतिप्रचंड झालेला निसर्गाचा हाहाकार, पाऊस या सर्व व्यवस्थापन पद्धती कशा पद्धतीने करून आज या आपल्या समोर कलिंगडाचा व्यवस्थापन झालेला पीक पाहणीचा एक छोटासा व्हिडिओ आपण सादर करत आहोत। तर आज येथे या प्लॉटचा हार्वेस्टिंग झालेला आहे। 19 रुपयाने हा प्लॉट जागेवरती दिलेला आहे। तर आपण या विषयीची माहिती थोडे 2 शब्दात जाणून घेऊ प्रगतशील शेतकरी हरेश मामा वरगुडे यांच्याकडनं। मामा, किती तारखेला याची लागवड केली होती? 28/8/2025 लागवड. आपण बियाणं लावलं का रोपं लावले? बियाणं लावलं. बी लागवडी करून सुद्धा इतकं सुंदर पद्धतीचं आज जर खाली आपण बघितलं साईज 4 किलो 5 किलो या पद्धतीची साईज इथे तयार झालेली आहे। आज कुठल्याही पद्धतीचे बघायला मिळालेले नाही। तर यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीचे नियोजन केलं त्यांना पूर्णपणे सहकार्य आणि मार्गदर्शन कशा पद्धतीने लाभलं ते त्यांनी थोडक्यात सांगावं। आम्हाला लागवडीपासून ते पूर्ण मार्गदर्शन माऊली ॲग्रोचे आमचे माऊली भाऊ हुंडे, ज्ञानेश्वर हुंडे यांच्याकडून पूर्ण माहिती, कशा पद्धतीने औषधे सोडायचे, कशा पद्धतीने त्यांचं ड्रिंचिंग असतील किंवा फवारण्या असतील याची संपूर्ण माहिती, संपूर्ण शेड्यूल आम्हाला माऊली ॲग्रोचे ज्ञानेश्वर पाटील हुंडे यांच्याकडून भेटले। व्यवस्थापन आणि कष्ट याच्या बळावर आज आपण चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन करू शकतो। चांगल्या पद्धतीचे आज केळीचे चांगल्या आज विचार केला तर समजा 74वा 75वा दिवस माझ्या मध्ये असेल त्या पद्धतीचे आज केळी इथे उभे आहे आणि कलिंगडाचाही प्लॉटेज हार्वेस्टिंग होत आहे। आपल्याला कळेलच की गाडी भरल्यानंतर हे क्षेत्र किती आहे मामा? 25 गुंठे क्षेत्रामध्ये किती माल निघेल आमचा तर अंदाज आहे 10-11 टनाची गाडी भरायला पाहिजे। तर त्या पद्धतीने आज आपण यांनी मामांनी व्यवस्थापन केलं त्याबद्दल मामा तुमचे धन्यवाद। तुमच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले।